जास्त लोक 5-6 जण येतात. 5-6 जण, कारण त्यांची एकूण तब्येत पाहता एक दोघांना ऐकत नव्हतं. दोन काय सांगता येते साहेब, काय सांगता येते? आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसले तर ते तरी काय सांगावं नाही, आपण? पहिले तर साहेब सगळे पोलीस मेन हा? आपल्या दोषच प्रशासनावर आहे. लपविलं सगळं प्रकरण दाबलं याने. इंटरनॅशनल पोलीस हेच काढावं, CDR काढावा ह्याचा. आपण एलसीबीला गुन्हा करा म्हणून एलसीबीला आता एलसीबी कडे दिलं, मीच पत्र दिलं ना. आमच्या हायकोर्टात केस चालू आहे. हा हा ठाकूर साहेबांना. ठाकूर साहेबाला आपण स्वतः एलसीबीला गुन्हा करा म्हणून दिले, तरी त्यांनी पुढे दिलं नाही ते पत्र. एसपीला भेटलो मी जाऊन. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली मंत्र्यांच्या दाराला नाही. मग हो. किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे ना? 22. एवढं सापळ्यातलं जर ते आरोपी काढते तर एवढी बॉडी पडून एवढे त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढली नाहीत म्हणजे एलसीबीला गुन्हा करा म्हणून कधी दिला तो? पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे म्हणजे भावाचे फक्त आरोप लिपिक केलंय, पुढं काहीच नाही. परळी बंद केली, सगळं केलं. व्यापारी इथं झालंय मर्डर झाला, परळी बंद करा, प्रकरण झाकून टाका. व्यापारात हा परळीत तेवढंच काम. मर्डर झाला, परळी बंद करा, प्रकरण झाकून टाका, असं झाले. नुसतं बंद करायचं. हो. साहेब लय लोकांनी दिले. आपल्या गावात 2 गावचे आहेत ना, भोपला प्लस कनेवाडी. सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी बंद केली ना. काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर सोबत होती. एकाचा फोन 2.5 लाख मला पण 2-2.5 काय असतील आणि कंपल्सरी 1-2 लाख तर कवा खिशात. कवा बी फोन केला मी असायचे. फलाण्याला द्यायचे 1 लाख रुपये आहेत का, लगेच आलोच म्हणायचे, लगेच टेबलावर ठेवायचे जायचे. कारण आमचं थोडं राजकीय असल्यामुळे, चावल चुटे असल्यामुळे तिथं थांबतच नसत. रुमाला असा बांधलेला असा, फक्त डोळे उघडे. आम्ही कुणाचे आले टेबलवर काय फोटो सुद्धा हो